गुणाकार. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण अगदी छोट्या गुणाकारापासून एक अंकीला एक अंकीपासून एक व्हिडिओ तयार केला होता. परंतु काही विद्यार्थ्यांची समस्या असते, तीन अंकी संख्येला तीन अंकी संख्येने गुणाकार करणे, असे काही त्यांना उदाहरणं हे थोडेसे जड जातात. तर त्यांना आपल्या घरी बसून तुम्ही मोबाईलचा वापर करतच आहात, मग तो चांगल्या गोष्टीसाठी व्हावा यासाठी आपण हे व्हिडिओ तयार करत असतो. तर पहिलं उदाहरण आहे 471 गुणिले 325. पहा, तीन अंकी संख्येला तीन अंकी संख्येने गुणाकार करणे. मग आता त्याच पद्धतीने जसं एककानं गुणाकार केला, हा गुणाकार अजिबात अवघड नाही. मी अगदी 2-3 उदाहरणात हे व्हिडिओ संपवणार आहे, परंतु यामुळे तुमची गुणाकाराची संकल्पना जी आहे ती अगदी क्लिअर होईल. आता ह्या 5नी अगोदर 1चा पाडा म्हणायचा, 7चा म्हणायचा आणि 4चा म्हणायचा. समजायचं की हे जे 32 आहे हे नाहीच. हा इतका गुणाकार तुम्हाला किती सोपा जातो पहा. मी या ठिकाणी जर काही ठेवलं, समजा आता स्केल ठेवतो मी, तुम्ही इतकं समजून घ्या की अगदी सोप्या सोप्या पद्धतीने आपण हा गुणाकार करणार आहोत. एवढं मोठं नाही काही, की इतकं सोपं. माझ्या पेनचं झाकणच मी ठेवतो इथं. पहा तुम्हाला काय दिसते आता की 471 गुणिले 5 हे उदाहरण आहे का नाही. मग 5चा पाडा 1 पर्यंत म्हणला, 5 1 5. 5चा पाडा 7 पर्यंत म्हणला, 5 7 35. 35ला 5 हातचे आले 3. 5चा पाडा 4 पर्यंत, 5 चोक 20 आणि 3 21 22 23. लिहिलं. एवढं सोपं हे गणित होतं. तुम्ही म्हणाल सर इथं गणित संपलं का? तर नाही, आता 5चं काम संपलं. आपण समजायचं 5 नाही आहे, परंतु 5 हा एकक स्थानी होतं. एककानं सगळ्या संख्येला गुणल्यानंतर एककाच्या खाली शून्य द्यायचं. इतकं सरळ साधं सोपं काम आहे. मग 2ने आता सुरुवात करायची. हा 5 नाही असं समजायचं. मला इथं याच्यावर काही ठेवता येणार नाही, पण मी तुमच्या समजण्यासाठी सांगतोय की 2 बे 1 बे बे 7 14ला 4 हातचाला 1 हात मगाचा हातचा होता, हा काट करून टाकला आपण. बे चोक 8 आणि 1 हातचा 9. आता पहा, म्हणजे किती सोपं काम आहे. तुम्हाला बेरीज आणि हे जर पाडे येत असतील 10 पर्यंतचे, तर कितीही मोठा गुणाकार तुम्ही चांगल्या प्रकारे करू शकता. साधी बेरीज येत असेल, हातच्याची बेरीज. मग आता 2 गुणाकार केला, आता राहिले 3. आता लक्ष द्या, एकक आणि दशकानं गुणाकार झाला. हे मात्र विसरायचं नाही, नाहीतर गणित चुकलं तुमचं. मग एकक दशकनं गुणाकार केला, आता शतकानं गुणाकार करतो. मग शतकापासून पुढे लिहायला सुरुवात करायची. मग ह्या दोन्हीनं गुणाकार केला आहे, मग एकक आणि दशकाच्या खाली शून्य द्यायचं आणि मग शतकाने गुणाकार करायला सुरुवात करायची. 3 1 3, 3 7 21ला 1 हातचे आले 2. आता 3 चोक 12 आणि हातचे 2 13 आणि 14. काही हरकत नाही, सरळ यांची बेरीज करून घेऊ. आता 3 उभ्या अंकांची बेरीज आहे. 5 आणि 0 आणि 0 5च. 5 आणि 2 7. 3 आणि 4 7. 7 आणि 3 10. 10ला 0 हातचाला 1. आता 9 आणि 1 10. 10 आणि 2 12. 12 आणि हातचा 1 13. हा एक कसंही हे करू शकता तुम्ही, किंवा 1 आणि 1 2. 2 आणि 2 4. 9 4 13. मग हा हातचा इथं दिला आपण 4च्या खाली. 4 आणि 1 5 आणि 1ला 1च. मग एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष 15 लक्ष 30,000 एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष 1,53,075 हे उत्तर आलेलं आहे. पहा, काय अवघड वाटलं का तुम्हाला? किती सोप्या पद्धतीनं आहे. त्यानंतर आणखीन एक उदाहरण आपण याचं असंच पाहू. 527 गुणिले 347. मी तुमच्या समोरच उदाहरण घेतोय, अगदी सोप्या सोप्या पद्धतीमध्ये. पहा, आता असं समजायचं की हे 34 नाही आहेत, 7नंच गुणाकार करायचा आपल्याला. सगळा गुणाकार कितीने करायचा आहे? 7ने. हे 34 नाही आहेत. 7नं मग 7पर्यंत पाडा म्हणायचा, 7नं 5पर्यंत पाडा म्हणायचा आणि 7नं 5पर्यंत. इतकं सोपं अगोदर सारखंच लक्षात घ्यायचं. खाली 3 अंकी संख्या आहे म्हणून मला 347चाच पाडा आला पाहिजे, एवढं अवघड काही नाही. तुम्हाला पाडे 10 पर्यंत येत असतील तर तुम्ही कितीही मोठा गुणाकार करू शकता. मग 7नं 7पर्यंत पाडा म्हणा. 7 7 49. 49ला 9 हातचे आले 4. 7 0 0. हे एक लक्षात ठेवायचं, कोणत्याही संख्येनं 0ला गुणलं की उत्तर 0 येतं, आणि कोणत्याही संख्येत 0 मिळवलं की उत्तर तीच संख्या येते. म्हणजे 4मध्ये 0 मिळवली आता हातची. 7 0 0 गुणाकाराला 0 आणि 4 4च. 7 आता हातचे नाही आले. 7 5 35. एककाखाली एकक, दशकाखाली दशक, शतकाखाली शतक आणि हजाराच्या पुढं तसं जाऊ द्यायचं.
मग एककाने गुणाकार केल्यानंतर एककाच्या खाली आपण 0 देऊ, मग 4 गुणाकार करू. हातचा आता मोडून टाकू शकतो आपण. 4 7 28ला 8, हातचे आले 2, 4 0 0 आणि 2 2, 4 5 20. आता एकक आणि दशक दोन्हीनं गुणाकार केला आहे, मग दोन्हीच्या खाली 0 द्यायची आणि तिसऱ्याने गुणाकार सुरू करायचा. 3 7 21ला 1, हातचे आले 2, 3 0 0 आणि 2 2, 3 5 25, सॉरी 3 5 15, मग 9 0 9, 8 आणि 4 12ला 2, हातचा आला 1, 1 आणि 1 2, 2 आणि 2 4 आणि 5 9, 3 आणि 2 5, 5 आणि 2 7 आणि 1 मध्ये मिसळायला कोणीच नाही, तर 101. आता एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष 1,75,929. इतकं साधं सरळ आणि सोपं हे भागाकाराचं उदाहरण आहे. आता आणखीन मोठं उदाहरण पाहू आपण. पहा, गणित कितीही मोठं असू द्या, 4 अंकी. आता एकच गणित घेऊ आपण. अगदी मी म्हटल्याप्रमाणे 3 उदाहरणात आपण गुणाकार सोडवणार आहोत. 4,500 हे 4,052 गुणिले 3,242. पहा, तुम्हाला पाडा मोठा लागून येऊन आता 4 अंकी संख्येला 4 अंकी संख्येने गुणाकार करणे हरकत नाही. मग इथं सुद्धा तीच पद्धत लागू करायची की या ठिकाणी सुद्धा तुम्ही सुरुवातीला असं समजा, इथं मला फक्त 4,052ला 2ने गुणायचं आहे. आलं लक्षात? मग बेदोनी 4, हे बाकीचे विसरून जायचे, अंक नाही येत असं समजायचं, त्यामुळे मी हे झाकण ठेवून दाखवलं तुम्हाला. आलं लक्षात? बेदोनी 4, बेपंचे 10ला 0, हातचा 1, बे0 0 आणि 1 1, बेचोक 8. आता एककानं सगळ्याला गुणलं, एककाच्या खाली 0 दिलं. आता या दशकानं गुणायचं 4नं. आता लक्षात ठेवायचं आपण कोणत्या संख्येनं गुणाकार करायलो. 4 2 8, 4 5 20ला 0, हातचे 2 आले, 4 0 0 आणि 2 2, 4 चौक 16. एकक दशकनं गुणलं, मग एकक दशकाच्या खाली 0 दिलं. आता शतकानं गुणाकार सुरू करायचा, म्हणजे ह्या 2नं. बेदोनी 4, बेपंचे 10ला 0, हातचा आला 1, बे0 0 आणि 1 1, बेचोक 8. आता 3 अंकानं गुणाकार संपलेला तुमचा. ह्या 2नं गुणाकार पाडा म्हणला सगळ्यांना, 4ने सगळ्यांना पाडा म्हटला आणि 2ने सुद्धा म्हटलं. आता राहिला 3. परंतु एकक दशक शतकानं गुणाकार केला. एकक दशक शतकाच्या खाली 0 लिहायचं आणि मग हजारनं गुणाकार सुरू करायचा. म्हणजे हजारनं गुणाकार, आणखीन एक तुम्हाला याची ट्रिक सांगतो. तुम्ही जर हजारनं गुणाकार सुरू कराले तर इथं हजारच्या पासूनच सुरुवात करायची पुढे लिहायला. कारण हजारनं एककाला जरी गुणलं तर इथं हजारच येतं. 5,000 गुणिले 2 तर 5 दुनी 10,000, 5,000 गुणिले 1 म्हणजे 3,000 गुणिले 2 म्हणजे ही हजार स्थळी आहे, तर 3 दुनी 6,000 येतं. मग इथं हजारपासूनच लिहायला सुरू झालं पाहिजे. हे का 0 देतात हा सुद्धा प्रश्न तुमच्या मनामध्ये एखाद्या वेळी पडू शकतो. त्यामुळं की इथं 0 का द्यायचं, एककाच्या खाली 0 दशकाने गुणाकार सुरू केलं. समजा आता इथं 2ने 2ला गुणलं, 5ला गुणलं, 4ला गुणलं, हे लिहिलं मी. मग सर तुम्ही एककाच्या खाली 0 देऊन इथं दशकापासून लिहायला सुरुवात का केली? कारण ह्या दशकाने एककाला गुणलं, 4 दुनी 8, परंतु हे 8 दशक आहेत. हे 4 दशक गुणिले 8 आहे. 4 दशक म्हणजे 40 दुनी 80 ह्या स्थळावर चालले. पहा इथं तुम्हाला 80 दिसत आहेत. इथं म्हणजे याचा जर खोलात जाऊन विचार केला की काही ठिकाणी इथं बेरीज चिन्ह द्यायचं सांगतात काही जण, तर आपण सरळ सरळ 0 देऊया. आपल्याला बेरीज करायची, त्यामुळं कन्फ्युजन नको. मग एकक दशक आणि शतकानं गुणलं, एकक दशक आणि शतकाच्या खाली 0 दिलं आणि आता पुढचं स्थळ जे येणार असतं ते हजारचं स्थळ सुरू होतं. मग ह्या हजारने एककाला गुणल्यानंतर हजारने 2ला गुणलं म्हणजे 2,000 झालं समजा की इथं. मग परंतु इथं 1,000 नसून इथं आहे 3,000. मग 3 दुनी 6, 3 5 15, 5, हातचा 1, 3 0 0 आणि 1 1च, 3 चौक 12. आता पहा 4 अंकांची बेरीज करावी लागणार आहे तुम्हाला. अजिबात घाबरायचं नाही. मुद्दामहून मी मोठा गुणाकार घेतलेला आहे. आपल्या ह्याचं उदाहरणच आहे की हे 3 उदाहरणं नाही, तुम्हाला याच्यातली ट्रिक सांगतो परत की तुम्ही अशा प्रकारची उदाहरणं घ्यायची. हजारला गणितात आकडेमोड आणि सवय प्रॅक्टिस ही फार महत्त्वाची असते. आणि मग त्यामुळं तुमचा मग कुठला गुणाकार चुकणार नाही. 4 आणि 0 0 0 आहेत, इथं 4च. 8मध्ये सगळे 0 आहेत मिळवायला म्हणजे 8च.
4 आणि 1 5, बाकीचे शून्यच आहेत. 8 आणि 2 6, 8 आणि 2 10, 10 आणि 6 16, 16ला 6 हातचा आला 1, 5 आणि 1 6, 6 आणि 1 7, 7 आणि 6 13, किंवा 5 आणि 1 6, 6 आणि 6 12 आणि 1 13 असं लिहिलं तरी चालते. 13ला 3, परत हातचा आला 1, 8 आणि 1 9, 9 आणि 1 10, 10 आणि 1 11ला 1, परत हातचा 1 आला, 2 आणि 1 3, एकाशी 1. एककाच्या खाली एकक, दशकाच्या खाली दशक, शतकाच्या खाली शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी, 1,31,36,584. हे उदाहरण आहे. 1,31,36,584 अशा पद्धतीचं हे उदाहरण आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ मी मोठा करत नाही, मात्र या व्हिडिओच्या रूपानं तुम्ही काय करा, हे गणित समजून घ्या, याला पॉज करून परत पहा आणि अशा प्रकारचे गणित घेऊन वहीवर सराव करा. जेवढा सराव तुमचा जास्त होईल तेवढी उदाहरणं तुम्हाला येतील. आणि तुमच्याकडे मोबाईल असतोच. तुम्ही आता हा व्हिडिओ पाहिलात म्हणजे तुमच्याकडे मोबाईल आहे. तुम्ही या दोन्हीचं तुम्ही घेतलं, मोबाईलमध्ये कॅल्क्युलेटर असतं, अगोदर स्वतः वहीवर हा पूर्ण गुणाकार करून पाहायचा. मग हे उत्तर तुमच्या कॅल्क्युलेटरनं आलं का नाही तुम्ही स्वतः घरी तपासू शकता. स्वयं अध्ययन, स्वतः अभ्यास करण्याची ही पद्धत. आणि मग अशी एकदा तुम्हाला गोडी लागली की तुम्ही भरपूर उदाहरणं सोडवणार आणि गणितामध्ये हुशार होणार. एकदा गणितात आवड निर्माण झाली की तुम्हाला वाटतं की प्रत्येक गणित आणखीन अवघड मिळावं. तुम्ही एक चॅलेंज स्वीकारल्यासारखं त्याला स्वीकारणार आणि निश्चितच तुम्ही गणितामध्ये हुशार होणार. धन्यवाद.